नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. रात्रीचे 8 वाजता आहेत. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लाडकी बहीण योजनेची. आमदार रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. कोणाचा वाप आला तरी योजना बंद होणार नाही असं फडणवीस म्हणालेले आहेत. तर दुसरीकडे जमिनीच्या मोबदल्याच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं लाडकी बहीण योजनेवरून इशारा दिलाय. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो. या इलेक्शनला पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा. आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा आणि शिंदेचे आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झालेला असतानाच सुप्रीम कोर्टानं सुद्धा राज्य सरकारला फटकारलेला आहे. पुण्यातल्या जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला धारेवर धरलं. मोफत वीज, लाडकी बहीण योजनेला वाटायला पैसे आहेत, मग जमिनीचा मोबदला देण्यासाठी का नाही असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला. बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा, मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं. याचिकाकर्ते TN गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी 1950 मध्ये 24 एकर जमीन घेतली होती. राज्य सरकारनं ही जमीन घेतली, मात्र मोबदला न मिळाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घ्या, नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे. दुसरीकडे सरकारचेच आमदार रवी राणा आणि आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय. निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये परत घेऊ असं राणा म्हणाले. उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात. कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे. की कोणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहेत. कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातून नाहक या महायुतीच्या सरकारची बदनामी होती. आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या काय साध्या सुद्या नाहीत, दूधकुळ्या नाहीत. देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ताई माई अक्का, कपटी सावत्र भावाना मारा बुक्का. एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली, फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील, बघा बघा तुम्हाला दिलं नाही, तुमचे पैसे नेले, तुमचे पैसे मिळणार नाही. या सावत्र भावांपासून सावध राहा. तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत, ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही. मात्र वक्तव्य अंगलट येताच राणांनी आपण गमतीनं म्हटलं असं म्हटलंय. एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचे नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे, आपुलकीचं असलं पाहिजे, प्रेमाचं असलं पाहिजे. आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय, मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते. तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम नाही चलेगा. हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे. अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा ही काय मजा नाही आहे. लोकांनी शहाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला. आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील, ती सुद्धा मजा नसेल. त्यांनी मजा जी आहे ती जर लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्याने केली असेल
बरं का. याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे निवडणुकीसाठी केलेलं एक नौटंकी आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी विधानसभेमध्ये विरोधात काम केल्यास डिसेंबर महिन्यात छाननी अर्ज बाद होतील असा धमकीवजा इशारा दिला. हीच क्लिप सुप्रिया सुळेंनी आपल्या जाहीर सभेमध्ये ऐकवली. आत्ता दिलंय डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र आणि कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा. आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो. 100% कार्यक्रम काढायचे ह्यांचा. सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. आता 18 तारखेला राखीच्या दिवशी फडणवीस महिलांशी संवाद साधणार आहेत. लाडक्या बहिणींचा देवाभाऊ असा कार्यक्रम भाजपनं आखलेला आहे. पण त्याचवेळी रवी राणा आणि महेश शिंदे यांनी आपल्या वक्तव्यानं सरकारला अडचणीत आणलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.